ओपेक मधून युएई बाहेर पडला आहे. ओपेक म्हणजे काय? हा सौदी अरेबिया, इराण, इराक यांच्यासारख्या मोठा तेल उत्पादक देशांचा समूह आहे, जो जागतिक तेल पुरवठा आणि किमती नियंत्रित करतो. जगातील सुमारे 36% तेल पुरवठ्यावर नियंत्रण ठेवतो. याच्या सदस्य देशांना ठराविक उत्पादन कोटा दिला जातो. वर्षभरात ठराविक तेल उत्पादन आणि विक्री करता येते. पुरवठा नियंत्रित ठेवला की जागतिक किमतीही नियंत्रित राहतात. युएईला दररोज 3.5 मिलियन बॅरल तेल उत्पादनाचा कोटा होता, पण त्याची क्षमता 4 ते 5 मिलियन बॅरल प्रतिदिन इतकी आहे. आता मात्र युएई संपूर्णपणे स्वतंत्र आहे. जितकं हवं तितकं तेल उत्पादन आणि विक्री करू शकतो. दुसरा मुद्दा म्हणजे सुरक्षा. युएईचं म्हणणं आहे की हल्ले होऊनही इतर अरब देशांनी ठोस लष्करी प्रतिसाद दिला नाही. मग अशा कमकुवत समूहात राहण्याचा काय फायदा, जेव्हा स्वतःची सुरक्षा स्वतःलाच सांभाळावी लागते? आणि तिसरा मुद्दा, युएई आणि सौदी अरेबिया यांच्यातील वाढता तणाव. याचा परिणाम काय? ओपेक कमकुवत होईल आणि युएई सारखे देश जास्त तेल उत्पादन करतील, बाजारात पुरवठा वाढेल आणि किमती कमी होऊ शकतात. भारतासाठी हे फायदेशीर ठरू शकतं, कारण स्वस्त तेल मिळवण्याची शक्यता वाढते आणि पुढे जाऊन रुपया किंवा दिराममध्ये क्रूड ऑइल आयात करण्याचीही शक्यता आहे. या निर्णयाची टायमिंग खूप महत्वाची आहे, कारण अजित डोवाल यांनी शनिवारी अबुधाबीमध्ये युएईचे राष्ट्रपती शेख मोहम्मद बिन झायेद यांची भेट घेतली होती. अशा महत्वपूर्ण माहितीसाठी मला फॉलो नक्की करा. जय हिंद.